पप्पा पाया पडून दे थांब. माझ्या मम्मीच्या पण पाया पडतो. मुलं 10-12 वर्ष झाले खेळतात, सगळ्या गोष्टीचा आनंद घेतात. तुमचा काय मत आहे या गोष्टीबद्दल? जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. नाव लक्षात ठेवा फक्त. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका भावेश विजय. तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या भावेश विजय युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग असा एकदम ऍस्थेटिक होणार. तर तुम्हाला सांगणार नाही मी कुठे चालले होत्या. 1800 किलोमीटर लांब चालले आहोत. तर तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉग मध्ये माहित पडलं की कुठे चालले होत्या. तर तुम्ही माहित असेल तर 1800 किलोमीटर लांब काय आहे त्या, तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा नक्कीच. आणि घरांच्या जरा पाहुणे मम्मी पप्पा आत्यास आले खास भेटायला. आत्यासने दिल्या जरा आम्हाला. आत्यास आमचे कॅशर. आत्यासने म्हणा 500 रुपये स्पॉन्सर केल्या. आत्याचा धन्यवाद. पप्पाच्या पाया पडून दे थांब. पप्पाने 500 दिल्या. पप्पाने. मम्मी तू गौरी देता कवर येऊ. माझ्या मम्मीच्या पण पाया पडतो. आता दादाची बारी. दादा पण माझ्या बरोबर गावांची बरीच जण आहो आम्ही. आणि एकची ट्रेन. आता मी बाबांची इथे आल्या ना. माझं जेवण खाऊन पिऊन झालेला. आणि आमचा 1800 किलोमीटरचा प्रवास आहे ना. 1-2 दिवस जातील पोचायला. तर उद्यासाठी तर डब्बा ते बनवले. आणि आता जेवण निघल्यावर दादा मानस ना दादा आम्ही पोरा अर्धी मागाव ना अर्धी पुढे गेल्या. आता फायनली आम्ही आमच्या स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. आमची गँग बघू शकता तुम्ही. आमचा दीपक दादा यो दादा आयो वजांचा भाव्यांचा वजा माय विक्की दादा. तर या शिंगा खायला ट्रेन मध्ये बसलो नाही तर का भाऊने येते शिंगा खायला. सांगू नका आपण कुठे चालल्या होत्या. लोकांना माहित नाही पडला बद्दल का आपण किलोमीटर कुठे चालल्या होत्या. फक्त आणि फक्त 1800 किलोमीटर आवर लांब झालाय. 1 दिवसाचा प्रवास ना. खाऊन पिऊन सगळी. आमचं बघा स्पॉन्सर आमचा नियोजन करणारा असो कागदतारे. थांब ना. नियोजन करणारा असो कागदतारे. नियोजन बादशाह असं का पण बोलायला लागतं जरा. ट्रेनची वाट बघतो आम्ही कौशान. ट्रेनचा काही हातापाता नाही. ट्रेन कुठं काही नाही. हा यो सगळे एकदा ब्लॉग मध्ये बघा आमचा गावांचा प्रिन्स ऑफ द सोनाले पाडा. दर्शन लाईक करा. सबस्क्राईब करा. नाही रे मी मुद्दाम बोललो भाई. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. आमची आता आवरी पब्लिक ना अजून त्या खाली बसल्या. आणि इथं आवरी पब्लिक बघू शकता तुम्ही. नियोजनाचा बादशाह अशोक काका तरे आणि बालचंद भाऊ हे आमच्या गावांचं जरा वरिष्ठ. आम्ही 1800 किलोमीटर चालले. सगळ्यात वरिष्ठ दीपक दादा केले. फायनली गाईज आम्ही इथं ट्रेन मध्ये बसलेलो आहो. आता आम्हाला 2 तिकीट दिल्या. इथेच ना मी म्हणजे आपला बाबू जिम पार्टनर. दिस इज एका डब्यान आम्ही बरेच जण आहोत. इकडे बघ योग्या का मावाले. रातचं वाजल्या 2:15 आणि मला झोप पण जाम आलेली आहे. माझा मी झोपता ना. सकाळचे तुम्हाला भेटता. आता 1-1.5 तासान आता अकोला येणार. आम्ही उजारल्या दिवसा उठल्या ना. ते डबांनी पाहुणी जरा दिल्या काय होते.
चाय बी काही येऊ दे आता काय. अरे इथं आता इथं चायवाला असतं उतराला आता भांगर झाली ते पण वाचला. अर्धी लोक झोपले अर्धी लोक जागी आहेत. आता पाय जागे डोकं झोपले. हो नदी चांगली. इकडे नदी बघा नदीला नदी उकालली जरा पाण्यात काही पाणी बिणी नाही. आता अकोला स्टेशन यायला तिथं उतरायला चान्स भेटेल आता आम्हाला भूक पण लागले काहीतरी खावा आता तिथे जाऊन स्टेशन वरलेला आम्ही अरे आता दुसऱ्या ना जरा 11:30 पोचायला आमचा 1800 किलोमीटरचा प्रवास आहे आणि डायरेक्ट उद्या पोचणार आहोत आम्ही. नाश्ता वगैरे आम्ही जोर घेतले. डिजिटल पट्टा पण चालू आहे. एक्सेल मेंटेन केली आहे त्यासाठी. एक्सेल आहे गयो काकऱ्या ऐकल्यान जेव्हा आमच्या गावांचा सरपंच आहे भावी सरपंच आहे. वेगवेगळ्या डब्याने अर्धे अर्धे पोरं आहेत. काही जण झोपले काही जण जुगार शिरतात. आमचा अश्विन उम्या बाई आम्ही नागपूर स्टेशन जवळ बरीच आता 20 मिनिटं थांबणार आहे. लोक लागले जेवायला बसल्यात. शुद्ध शाकाहारी नो मांसाहारी योग्य का बन लाईक करू शेअर करू. वरती काय वरती नाही दिसणार वरती दिसतील हे नॉनव्हेज वालन. म्हणजे आता जेवायला टाइम झाले 1 वाजले तर जेवायला टाइम झाले. नागपूर स्टेशनवर थांबले. ओ भाई ओ विक्की जायचं एक चालले रे तुझा टोंबेन दिसते की नाही याने यातले तोंड वाला. आता आम्ही रायपूर स्टेशनला पोहोचलेलो आहोत. नुसतं गोंगाट भरले ट्रेन मधले उतरलो नी ना नुसतं गोंगाट भरले आम्ही. हम आ रहे हैं. बाबू काय बाबू काय सगळे पोरांना गवसा गवशी होते. बोलो भाई आता आम्ही चाललो जगन्नाथपुरीला नाही झालो आम्ही 1800 किलोमीटर लांब चालले आहोत. आता आम्ही 1800 किलोमीटर लांब. तुम्ही बी आमच्या बरोबर या लास्ट पर्यंत बघा मला आता. एन्जॉय करा ब्लॉग आपला. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धीरज दादा तू कोणची वाट बघते इथं. धीरज दा नुसता लाजते. पोराओ आपण उद्या सकाळी 7च्या सुमारास आपण सकाळचे पोहोचणार आहोत. 1800 किलोमीटरचा प्रवास एकदम तडकता फडकता झालेला आमचा. एन्जॉय करीत एकदम व्यवस्थित चटणी भाकर खाऊन तर परत संध्याकाळी आम्ही आम्ही बिलसापूर स्टेशन जवळ आहोत. पोचायला काही जास्त टाइम नाही लागला म्हणजे उद्या ना डायरेक्ट पोहोचणार आहोत 9 वाजता. सगळ्यांचं जेवण खाऊन पिऊन झालेला आवडे पब्लिक म्हणजे आता दादा हवी आपली उतरला आपला नियोजनाचा बादशाह किंग ऑफ सोनालीपाडा किंग मेकर सोनालीपाडा अशोक काकातरे. आता आम्ही चाललो 1800 किलोमीटर लांब. 1800 किलोमीटर लांब. उद्या सकाळी त्वरित आम्ही पोहोचणार आहोत. ये देखिए का भावी सदस्य ना भावी सरपंच वरिष्ठ हे आपले गावचे भावी सदस्य आता आपल्या मुलांना तिथे गेल्यावर 25,000चं पॅकेज देणार आहेत. ओके नाही डन डन डन. नागपुरीन नागपुरीन व्यवस्थित घे. पैसा एवढं सबूत आहे 25,000 देणार आहे. दिनेश तरे बाबूला पण घे. इथे देशील का नाही कम्प्लीट बघा डायरेक्ट वारे recording चालू आहे आता काका धीरज दा बघ. जय जगन्नाथ. आता आम्ही सर्व मित्र सर्कल आलेलो आहे जगन्नाथपुरीला. तेच आम्ही आहे आता बिलासपूर स्टेशनला. आमचे फ्रेंड सर्कल देऊळवरून पण आले. कोणी सरवली पाडवून आल्यात कोणी सोनाले पाडवून आल्यात सरवली आल्यात कोणी गोळी आल्यात आम्ही थेट आता भुवनेश्वरला उतरू. तिथून आम्ही मुलं 10-12 वर्ष झाली खेळतात.
सगळ्या गोष्टीचा आनंद घेतात. तुमचा काय मत आहे या गोष्टीबद्दल? चांगली गोष्ट आहे. गावाच्या विकासासाठी बोलायचं आहे. याच्यानंतर आपण त्याच्यावर पण विचार करू. पण दरवर्षीप्रमाणे आता कुठे ना कुठे अलग अलग ठिकाणी ट्रिप झालीच पाहिजे. ट्रिप कशी म्हणजे असं त्या ठिकाणी जाऊन ती मजा येत नाही, पण अलग अलग ठिकाणी ट्रिप गेली ना तर ती मुलांना पण मजा येते ना. त्या ट्रिप मध्ये नियोजन करायचं म्हणजे आता भापचंद्र सर पण आहेत, असं तरी नियोजन करायचं. आता पुढे समजेल आपल्याला कसं नियोजन आहे. आपल्या ग्रुपमध्ये आणखी 4-5 मेंबर आहेत, पण ते नाही पळतात. त्यांना पण आपल्याला खेचायचं आहे. बघू, त्यांच्याविषयी आपण नंतर बोलू. नंतर बोलूया. बरोबर बोलतात ते. जगन्नाथ पुरीचं जर नियोजन करत असेल, त्याच्यामध्ये जी नवीन मुलं येतील किंवा ज्याच्यासाठी हौस आहे, उत्साह आहे, पण जगन्नाथपुरीला जाण्यासाठी त्याच्याजवळ तिकिटाचा खर्च नसेल, तर त्या तिकिटासाठी मी 15 तिकिटे माझ्या तर्फे अशोक तऱ्हेसाठी देतो. नेक्स्ट ट्रिप केदारनाथसाठी नेक्स्ट ट्रिप साठी 15 तिकिटं माझी मित्रासाठी. थँक्यू काका. धन्यवाद तुमच्या बरोबर. आणि आमचे सोनाले पाड्याचे भावी सदस्य लहू चाले ते पण काही त्यांच्या जसं होईल तसं जसं होईल तसं त्यांच्या सहयोगाने प्रयत्न करणे. नक्कीच नक्कीच 100%. रात्रीच्या आता 12 वाजलेले आहेत आणि उद्या सकाळचे पोचणार आहोत आम्ही. तरी टाइम काही ऑलरेडी एक्झॅक्टली माहित नाही म्हणत. तर मला खूप झोपलेली आहे आणि डायरेक्ट उद्या सकाळचे भेटू आपण. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. मतलब आमची मॉर्निंग झालेली आहे. आता पोहोचायला आमची ट्रेन जरा लेट आहे, म्हणून आम्हाला वाटलं ट्रेन नाही. गाणी बोलवत होतो, परत बोल ना गाणी. तेव्हा बारक्या जायला नुसता खादो रे. हे आम्हाला पण र लागले का नाही. मित्रांनो आता स्टेशन आले इथं कुठलं तरी. त्या स्टेशनचं नाव पण नाही माहिती. तो इकडे नावाची पाठी पण भरले. ढेंकानाला स्टेशन आहे. या स्टेशन मध्ये काही का हे बघ गर्दी नाही ना, काही नाही इकडे. स्टेशनला जरा मॉडीफाय घरी घेतले. डायरेक्ट आता 12चा टाइम दाखवलंय. 7 वाजताची ट्रेन पोहोचणार होती, पण आता 12ला टाइम दाखवलं. काही सोट्या दाखवू दे ना. ए भाऊ वालू इकडे झाड झाले का? अशोक उतरला. ए ट्रेन चालू झाली. तरी दादेल व कवरी झाले. ट्रॉफिक होती म्हणून ड्रायव्हरने जरा दुसऱ्या ट्रेन पंक्चर झाला एक, त्याच्यामुळे जरा टाइम झाला. त्याच्या आकाशी पोहोचलो, ड्रायव्हरने रात्री 2 पॅक जास्त मारले. काय शक्यच नाही. सारखा डिस दाबून ट्रेनचा ड्रायव्हर आहे डेंजर आहे. ट्रेनचा ड्रायव्हर आहे डेंजर आहे. नुसतं डिस ब्रेकर मारतोय. फायनली आमचा ट्रेनचा प्रवास संपलेला आहे. आखे पोरा एकत्र पोचलो आहे. असा पोचलो आहे आम्ही भुवनेश्वर स्टेशन जवळ. सगळे दादाची ग्रुप. दादा आता सगळा. आता इथल्या बस नाही तर रिक्षा पकडून बस नाही तर रिक्षा पकडून जाव आता जगन्नाथपुरीला. आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करत आहो. म्हणजे ट्रेनचा प्रवास संपलेला आहे ना. ट्रेनचा प्रवासचा ब्लॉग इथेच एंड करतो मी. आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय श्रीराम, जय एकविरा.